हॅलो, मी दिशा. तर आज मी, सावी आणि सावीचा पप्पा आम्ही निघालो आहोत राणीच्या बागेत. ट्रेनमध्ये बसल्यावर सावीला गार वाऱ्यामुळे चांगली झोप लागली आणि ती झोपून गेली. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सी करून राणीच्या बागेत पोचलो. तिथे जाऊन सावीने खूप 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 मजा केली. मस्तपैकी फिरत होती, सगळीकडे हिंडत होती, थोडीशी मध्ये मध्ये प्राण्यांना घाबरत होती. तिथे आम्ही आधी फॅमिली तिकीट काढली, त्याच्यानंतर हे असे सगळे खोटे प्राणी बघून पण ती घाबरत होती. आणि खोटे प्राणी बघून झाल्यावर तिथून आम्ही बर्ड्सना बघायला. तर बर्ड्स आहेत, हे सगळे मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते. पाण्यातले बर्ड्स होते हे, त्यांना पण बघून सावी खूप घाबरत होती. ॲक्वा बर्ड्स बोलतात ह्यांना. त्याच्यानंतर आम्ही कासव बघायला गेलो. पुढे कासव पण छान तरंगत होते. आता पहिल्यासारखे प्राणी राहिले. इथे मग आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे असे पोपट बघायला मिळाले. पोपट बघून सावी तर खूप खुश झाली. तिला असेच छोटे मोठे पक्षीच आवडतात. त्याच्यानंतर पुढे आम्ही मग पेंग्विन बघायला गेलो. पेंग्विन बघताना खूपच छान वाटलं, कारण हे इतके पाण्यामध्ये संचार करत होते आणि नुसते इकडून तिकडून डुबक्या मारत होते एकमेकांच्या अंगावर. त्याच्यामुळे ते बघताना खूप मजा आली. त्याच्यानंतर पुढेच फूड कोर्ट होतं. 100 रुपयाची ही पाण्याची बॉटल घेऊन सावी बिचारीने 30 रुपयाचेच पॉपकॉर्न खाल्ला. आम्ही दाबेली आणि उपमा खाऊन मग गोळा खाल्ला, सावीने कँडी खाल्ली आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो डिअर बघायला. हे डिअर काय खूप लांब होते, त्याच्यामुळे जास्त बघता आले नाही. हा वाघही खूप लांब बसलेला, तो काय जवळ याचं नावच घेत नव्हता. पण हे चिता जे होते त्यांना बघताना खूप मजा आली. दोघं एकमेकांच्या अंगावर असे धावून आले की 2 मिनटासाठी मीच घाबरली आणि कॅमेराही शेक झाला. लायन कमिंग सून अजून दाखवत आहेत. पुढे अजून थोडंसं एक्सप्लोर करून सावीला स्टील इथे येऊन पण गार्डनमध्येच खेळायचं होतं.